अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दिव्य चैतन्य चॅनलमध्ये मी स्वागत करते. कुंभ राशीच्या मंडळीनं आजच्या विशेष राशी भविष्यामध्ये मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ साधा नाही, कारण कुंभ राशीच्या आयुष्यामध्ये गेले काही काळापासून ज्या गोष्टी सतत अडकत आहेत, ज्या गोष्टीसाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करतात पण अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, त्या परिस्थितीमध्ये आता बदलाची चाहूल लागण्याची शक्यता आहे. मंडळी, काही कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात पैसा येण्याचे मार्ग निर्माण होऊ शकतात. काहींचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काहींच्या हातात नवीन काम येऊ शकतं. काही लोकांच्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती पुन्हा येऊ शकते जिच्याशी अनेक दिवसापासून संपर्क नव्हता. आणि काही मंडळींना असा निर्णय घ्यावा लागू शकतो जो पुढील काही महिन्याची दिशा ठरवू शकतो. म्हणूनच मंडळी, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण का शेवटच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कुंभ राशीसाठी कोणता शुभ रंग आणि कोणता शुभ अंक आणि कोणता साधा आध्यात्मिक उपाय उपयुक्त ठरू शकतो. आणि मंडळी, एक छोटीशी विनंती, जर तुम्ही कुंभ राशीचे असाल ना किंवा तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये कुंभ राशीची व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. कुंभ राशीच्या मंडळींनो, व्यक्तीची खास गोष्ट मंडळी, कुंभ राशीच्या व्यक्तीचा स्वभाव थोडा वेगळा असतो. तुम्ही प्रत्येक गोष्ट लगेच कोणावरही विश्वास ठेवून स्वीकारत नाही. तुम्ही विचार करता, परिस्थिती पाहता, लोकांचे वागणे पाहता आणि मग निर्णय घेता. तुमच्या मनामध्ये मोठ्या योजना असतात, पण त्या योजना तुम्ही प्रत्येकाला सांगत नाही. काही लोकांना तुमचे शांत राहणं महत्त्वाचं, तुम्हाला काहीच फरक पडत नाही असं वाटतं, पण खरं तर मंडळी, तुमच्या मनामध्ये त्या वेळी खूप काही सुरू असतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात ठेवता, कधी कधी दुसऱ्यांसाठी खूप करता, पण स्वतःच्या मनातल्या गोष्टी मात्र कोणाला सांगत नाही. आणि याच कारणामुळे काही वेळा मानसिक थकवा निर्माण होतो. म्हणून पुढचा काळ तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट शिकून देतो. सगळे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेण्याची गरज नाही. ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलणं आवश्यक आहे. पहा मंडळींनो, तुमच्या आयुष्यात एखादं काम गेले काही काळापासून अडकलं असेल तर त्याबाबत पुन्हा हालचाल निर्माण होऊ शकते. एखादा व्यवहार पूर्ण होत नसेल, एखाद्या कागदपत्रांची प्रक्रिया अडकली असेल, एखाद्या व्यक्तीकडून उत्तर मिळत नसेल किंवा एखाद्या संधीची तुम्ही वाट पाहत असाल तर आता परिस्थिती हळूहळू स्पष्ट होऊ शकते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त नशिबावर बसून राहू नका. तुमच्याकडून जे प्रयत्न होणं आवश्यक आहेत ते पूर्ण करा, कारण संधी आली तर तिचा फायदा घेण्यासाठी तुमची तयारी असणं आवश्यक आहे. आता मंडळी, सर्वात महत्त्वाचा विषय नोकरी आणि करिअर. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांसाठी पुढचा काळ काही नवीन जबाबदाऱ्या घेऊन येऊ शकतो. तुमचे कामाचे स्वरूप बदलू शकतं, नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो, वरिष्ठ व्यक्ती तुमच्यावर एखादे महत्त्वाचे काम सोपवू शकतात. सुरुवातीला तुम्हाला वाटू शकतं हे काम माझ्यावरच का आलं आहे, पण मंडळी, कधी कधी जी जबाबदारी आपल्याला ओझ्यासारखी वाटते तीच पुढे आपली ओळख बनते. तुमचे काम जरी चांगले झाले तरी तुमच्या वरिष्ठांच्या लक्षात तुमची क्षमता येऊ शकते. काही लोकांना पदामध्ये बदलाची संधी मिळू शकते, काहींच्या पगारामध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, तर काही मंडळी नोकरी बदलण्याचा विचार देखील करू शकतात. मात्र इथे विशेष सावधगिरी. फक्त सध्याच्या नोकरीचा कंटाळा आला म्हणून लगेच नोकरी सोडू नका. नवीन संधी व्यवस्थित तपासा. पगार किती, काम किती, भविष्यातील वाढ किती, कंपनीची स्थिरता कशी, हे सगळं तपासा मंडळीनं. भावना काही क्षणाच्या असतात, पण करिअरचा निर्णय अनेक वर्षाचा असतो. कामाच्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी काही लोकांनी कदाचित अशी परिस्थिती अनुभवली असेल. काम आपण केलं आणि कौतुक दुसऱ्यांनीच झालं, बरोबर ना? काम आपण करतो पण कौतुक हे दुसऱ्याचं होतं. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून तुमची कामाची योग्य नोंद ठेवा. तुम्ही केलेलं काम व्यवस्थित आदर करा, पण स्वतःची सतत जाहिरात करण्याची गरज नाही. तुमचं काम इतकं मजबूत करा की तुमच्या अनुपस्थितीतही तुमचे नाव घेतले जावे. हा काळ शांतपणे स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा आहे. आता व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या मंडळींसाठी वळूया.
व्यवसायामध्ये नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जुना ग्राहक पुन्हा तुमच्याशी संपर्क करू शकतो. एखादा थांबलेला व्यवहार पुन्हा सुरू होऊ देखील शकतो. तुम्हाला एखाद्या व्यक्तीमार्फत नवीन काम मिळू शकतं. विशेषतः नवीन तंत्रज्ञान, ऑनलाईन काम, सेवा, व्यापार किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन कल्पना सुचू शकतात. पण मंडळी, भागीदारीच्या बाबत सावध राहा. मैत्री वेगळी आणि व्यावसायिक वेगळा. नातं कितीही जवळचं असलं तरी आर्थिक व्यवहार स्पष्ट असायला हवा. कोण किती पैसा लावणार, कोण किती काम करणार, नफा कसा वाटणार, जबाबदारी कोणाची, हे सगळं आधी स्पष्ट करा आणि शक्यतो महत्त्वाचे व्यवहार कागदपत्रे ठेवा. मंडळी, आता त्या विषयाकडे वळूया ज्याची सर्वांची उत्सुकता असते, पैसा. कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्या मंडळीचे पैसे अडकले आहेत त्यांना त्याबाबत काही सकारात्मक हालचाल दिसू शकते. जुने पेमेंट मिळू शकते. एखादं थांबलेलं काम पूर्णपणे झाल्यामुळे पैसा हातात येऊ शकतो. काही लोकांना उत्पन्नाचा नवीन मार्ग सापडू शकतो. पण मंडळी, पैसे येण्यासोबत एक जबाबदारी येते. तो पैसा टिकवण्याची. तुमच्या हातामध्ये पैसा आला की लगेच मोठा खर्च करू नका. दिसण्यासाठी, इतरांना प्रभावित करण्यासाठी किंवा अचानक एखादी मोठी वस्तू घेण्यासाठी खर्च करणं टाळा. पहिलं कर्ज, नंतर बचत आणि त्यानंतर गरजेचा खर्च आणि शिस्त ठेवली तर आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. आणि मंडळी, गुंतवणुकीच्या बाबत फक्त सोशल मीडिया किंवा एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. योग्य माहिती घ्या. आवश्यक असल्यास पात्र आर्थिक तज्ज्ञाचा सल्ला घ्या. काही लोकांच्या मंडळींच्या मनावर कर्जाचा किंवा आर्थिक जबाबदारीचा ताण असू शकतो. अशा लोकांनी घाबरून जाण्यापेक्षा व्यवस्थित नियोजन करणं आवश्यक आहे. किती खर्च आहे, दर महिन्याला किती परतफेड करता येईल, कुठला खर्च कमी करता येईल हे लिहून काढा. मंडळी, समस्या कागदपत्रावर लिहिल्यावर ती अनेकदा डोक्यातील समीक्षेपेक्षा छोटी वाटते. म्हणून आर्थिक बाबत स्पष्ट नियोजन करा. आता येतो हृदयाशी संबंधित. पहा, कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही प्रेमामध्ये प्रामाणिक असता, पण तुम्ही तुमच्या भावना लगेच व्यक्त करत नाही. तुम्हाला एखाद्या व्यक्तीची काळजी असते, पण ती दाखवण्याची पद्धत वेगळी असते. यामुळे कधीकधी समोरच्या व्यक्तीला गैरसमज होऊ शकतो. पण जर तुमच्या नात्यामध्ये सध्या दुरावा असेल तर संवाद करा. मंडळींनो, म्हणजे संवाद सुरू करण्याचा विचार देखील करू शकता तुम्ही. पण जुने भांडण पुन्हा पुन्हा उकरून काढू नका. नवीन सुरुवात करायची असेल तर जुना राग थोडा मागे ठेवा. अविवाहित कुंभ राशीच्या मंडळींच्या आयुष्यात नवीन व्यक्तीची ओळख होऊ शकते. पण पहिल्या भेटीतच संपूर्ण भविष्य ठरवू नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव समजून घ्या, वेळ द्या आणि मगच पुढचा निर्णय घ्या. विवाहित मंडळीसाठी कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय समोर येऊ शकतात. घर, पैसा, मुलांचे शिक्षण, घरातले कामे किंवा भविष्यातील नियोजन याबद्दल चर्चा होऊ शकते. मंडळी, इथे एकच मंत्र लक्षात ठेवा, समोरच्यानी ऐका. पहा, प्रत्येक वेळी तुमचं मत योग्य असेल असं नाही. जोडीदाराचं मत समजून घेतलं तर अनेक छोटे मोठे वाद टाळता येतात. कुटुंबाच्या दृष्टीने वातावरणामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीला यश मिळू शकतं. एखादी चांगली बातमी मिळू शकते. काही मंडळींच्या घरामध्ये कुंभ राशीच्या मंडळीच्या आयुष्यामध्ये किंवा घरामध्ये शुभकार्याची चर्चा होऊ शकते. घराचं बांधकाम, दुरुस्ती, नवीन वस्तू किंवा मालमत्तेशी संबंधित विचार पुढे येऊ शकतात. पण मालमत्तेच्या व्यवहारात घाई करू नका. कागदपत्र व्यवस्थित तपासा आणि कोणत्याही व्यवहारापूर्वी आवश्यक तज्ञाचा नक्की सल्ला घ्या. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही लोक असे असतात जे आपण पुढे जावे असे मनापासून इच्छित नाहीत. म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी जळफट असतोच. कुंभ राशीच्या मंडळींनी अशा लोकांशी वाद घालण्याची गरज नाही. तुमचे लक्ष तुमच्या कामावर ठेवा. तुमची योजना प्रत्येकाला सांगू नका. तुम्ही कुठे जाणार आहात, काय करणार आहात, किती पैसे मिळणार आहात हे सगळं आधी सांगण्याची गरज नाही. शांत राहा आणि काम करत राहा. कारण म्हणजे तुमच्या यशाचा आवाज तुमच्या स्पष्टीकरणापेक्षा मोठा असतो. कुंभ राशीच्या लोकांमध्ये विचारांची गती खूप असते. एक समस्या सुटण्याआधी दुसऱ्या समस्येचा विचार सुरू होतो. म्हणून स्वतःला थोडा वेळ द्या. मोबाईलपासून थोडं अंतर ठेवा. शांत बसा, प्रार्थना करा, ध्यान करा. तुमच्या श्रद्धेनुसार देवाचं स्मरण करा. आणि सर्वात महत्त्वाची, भूतकाळातील प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा आठवू नका. भूतकाळातून शिकायचं असतं, त्यामध्ये राहायचं नसतं. मंडळींनो, आता विशेष लक्ष द्या. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात ना, त्यामध्ये हालचाल होऊ शकते. उत्पन्नाचा नवीन मार्ग किंवा अतिरिक्त काम मिळू शकतं. एखादी जुनी व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकते. नोकरी, व्यवसाय, घर किंवा नातेसंबंध यापैकी एखाद्या बाबत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. जुनी परिस्थिती मागे
सोडून नवीन दिशेने जाण्याची संधी मिळू शकते. मंडळी, या 5 गोष्टीपैकी तुमच्या आयुष्यात कोणती गोष्ट आधी घडते हे पाहणं तुमच्यासाठी विशेष ठरू शकतं. पहिली चूक. मंडळींनो, हे पण सांगणार आहे, लक्षपूर्वक ऐका. कुंभराशीच्या मंडळींनी या चुका टाळाव्यात. पहिली चूक, रागात निर्णय, पैशाचा अविचार खर्च, चुकीच्या व्यक्तींवर अंधविश्वास, स्वतःच्या योजना प्रत्येकाला सांगणं, काम थोडे उशीर झाले म्हणून हार मानणं. लक्षात ठेवा, उशीर झाला म्हणजे संपलं असं नाही. काही वेळ उशिराने मिळालेली गोष्ट आपल्यासाठी अधिक योग्य ठरते. दिव्य चैतन्य विशेष आध्यात्मिक उपाय. आता मंडळी, उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केले नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. आपल्या श्रद्धेनुसार सकाळी देवाचं स्मरण करा, शांत मनाने प्रार्थना करा. शनिवारच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला अन्न, वस्तू किंवा आवश्यक मदत द्या. दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा ठेवू नका. मनामध्ये एकच भावना ठेवा, माझ्याकडून कोणाच्या तरी जीवनात थोडा प्रकाश जाऊ दे. आणि मंडळी, हा उपाय कोणती हमी देणारा उपाय नाही, तो श्रद्धा, सेवा आणि सकर्मक दिनचर्याचा एक भाग म्हणून करा. कुंभ राशीसाठी निळा, आकाशी आणि जांभळा हे रंग शुभ मानले जातात. महत्त्वाच्या दिवशी या किंवा आपल्या आवडीप्रमाणे हे रंग वापरू शकता. कुंभ राशीसाठी 4 आणि 8 हे अंक पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये महत्त्वाचे मानले जातात. मात्र मंडळी, कोणताही आर्थिक किंवा जीवनातील मोठा निर्णय फक्त अंक किंवा राशी भविष्यावर आधारित घेऊ नका. योग्य विचार आणि प्रत्यक्ष परिस्थिती तपासणं नेहमी महत्त्वाचं आहे. मंडळी, आता या संपूर्ण राशी भविष्याचा सारा एकच एक वाक्यात सांगायचा झाला तर कुंभ राशीची तुमची जी वाट थांबली नाही, तुमची दिशा बदलत आहे. ज्या गोष्टी मागे राहिल्या त्याच्याकडे सतत पाहू नका. ज्या लोकांनी साथ सोडली त्यांच्या मागे धावू नका. ज्या संधी निघून गेल्या त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका, कारण तुमच्या आयुष्यात अजून अनेक अध्याय लिहायचे बाकी आहे. मंडळी, तुम्ही पडला असलात तर उठता येतो, तुम्ही हरला असाल तर पुन्हा प्रयत्न करता येतो, पैसा गेला असेल तर पुन्हा कमावता येतो, एखादी व्यक्ती दूर गेली असेल तर स्वतःला पुन्हा सावरता येतं. पण एक गोष्ट जाऊ देऊ नका, स्वतःवरील विश्वास तो टिकवून ठेवा. देवावर श्रद्धा ठेवा, मेहनत करत राहा आणि योग्य वेळेची वाट पाहताना स्वतःची तयारी सुरू ठेवा. कारण संधी जेव्हा दार ठोकवते तेव्हा आपण घरात तयार असलं पाहिजे. तुमची वेळ कधी येईल हे कोणालाही निश्चित सांगता येत नाही. तुमची वेळ आली आहे हे लक्षात घ्या. म्हणून आजपासून निर्णय घ्या, मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही, मी माझ्या ध्येयापासून मागे हटणार नाही. आणि हो मंडळी, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दाची गरज नाही. तुमचे यश तुमचं उत्तर बनवून द्या. ज्यांनी तुमची साथ दिली त्यांना मनापासून जपा. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांना विसरू नका. आणि ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांना मनापासून माफ करा आणि स्वतः पुढे चला. कारण तुमच्या पुढच्या प्रवासासाठी भूतकाळाचे ओझे घेऊन जाण्याची गरज नाही. दिव्य चैतन्य चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल ना मंडळी, लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर मंडळींनो, भेटू आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.